हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार। पण चला आजची व्हिडिओ आणि ब्लॉग सुरू करूया। आज मी सकाळीच व्हिडिओ चालू केलेला आहे। तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी किती छान वातावरण आहे। आम्ही इथं शेतात राहतो, त्यामुळे आज मी सकाळी सकाळी व्हिडिओ करावा असं वाटलं म्हणून व्हिडिओ करत आहे। छान सूर्योदय पण होत आहे आणि इथं आम्ही बघू शकता किती छान हराभरा आहे, तुम्ही पाहू शकता। तर गाय पण हाय, आमचं गौराबाई नाव ठेवलेलं आहे। आता गायचं धार काढून पूजा करून मी इथे दूध गरम व्हायला ठेवत आहे। तर दूध आपण इथे मी इथे चुलीवर दूध गरम करत आहे। चूल ऑलरेडी मी इथे पेटवलेलं आहे आणि छानपैकी आपण दूध गरम करून घेऊया। चुलीवर छानपैकी असं दूध गरम होतोय। आपलं दूध गरम व्हायला ठेवून पुढचे कामं पण करूया। तसेच तर आज आमचा इथं राजू आलेला आहे, जाऊचा मुलगा आहे, मोठा जाऊचा। तर तो दूध आणि दही न्यायला आलाय। तुम्ही बघू शकता कसं शाळेला जायचं आहे लवकर त्याला, तरी पण तो आलाय दूध न्यायला। दूध पिऊन जातो शाळेला तो। आता त्याला दूध पण देऊया चला। तर मी इथे त्याला दूध देते। गरम व्हायला ठेवले होते तेच दूध दिलेलं आहे। आता दूध घेऊन तो चाललाय घरी। शाळेची वेळ पण झालेला आहे। आज बहुतेक गुरुवार आहे ना, त्यामुळे तो बिनड्रेस घातलेला आहे, ड्रेस नाही घातला शाळेचा। तर तो चालला। आपण पण पुढचे व्हिडिओ पण पाहूया। दूध आपलं गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। दूध आता गरम झाल्यानंतर आपण इथे नाश्त्याची तयारी करूया। तर दुधाला मी इकडे दुसरी चुलीवर ठेवते। हे आपोआप इकडं दूध आपलं गरम होईल, इकडं चूल वगैरे पेटवायची जरूरत नाही, इकडूनच जाईल। तर दूध दुसरीकडे ठेवल्यानंतर आता मी ह्या चुलीवर कढाई ठेवून घेते। तुम्ही बघू शकता कढाई आरामशीर याच्यावर बसते, धूर पण बाहेर येत नाही, अशा प्रकारे कवर होऊन जाते। आता मी कढाई ठेवल्यानंतर 1 चमचाभर एवढं तूप घातलेलं आहे। तुम्ही पाहिजे असेल तर तेल पण घालू शकता। तूप आमच्या घरात आहे म्हणून, घरचं तूप आहे म्हणून मी घातलेलं आहे। तर मी कडधान्य भिजवून ठेवले होते आणि मोड येण्यासाठी, पण इथं मोड आलेले नाहीत। आज तसंच बनवून घेते, खूप थंडी आहे त्यामुळे मोड आलेले नाहीत। तूप पण आपलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये कडधान्य घालून घेऊया। मिक्स कडधान्य घेतलेलं आहे मी इथे आणि ह्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला तुम्ही अशा प्रकारे कडधान्याचं नाश्ता तयार करून घेतला तर खूप हेल्दी पण राहील आणि माणूस स्वस्त पण राहील आणि छान पण वाटतं खायला सकाळ सकाळी हेल्दी नाश्त्याला। तर हे भाजून झालेलं आहे। मी इथे मटर पण घातलेलं आहे, घरात होते फ्रेश मटर आहे। तुम्ही पाहिजे असेल तर फ्रोझन मटर पण घेऊ शकता, नाहीतर स्किप पण करू शकता। मी होते म्हणून घातलेलं आहे। त्यानंतर कडधान्य काढून घेतलेलं आहे भाजून आणि त्याच्यामध्ये परत एकदा 1 चमचाभर एवढं तूप घातलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे असेल तर इथे ह्याची भाजी पण बनवून खाऊ शकता। आता छानपैकी असं आपण कांद्याला पण भाजून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया। मिठाला पण छान घालून मिक्स करून घेऊया। मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे तिखटसाठी, तुम्ही पाहिजे असेल तर लाल मिरचीचं पावडर पण घालू शकता। आता याच्यामध्ये कडधान्य घालूया आपण जे भाजून ठेवले होते। मोड आले असले तर तरी पण खूप छान लागले असते, पण इथे मोड आलेले नाहीत त्यामुळे मी तसेच भाजत आहे। तर याला पण छानपैकी मिक्स करून घेऊया। आपला नाश्ता रेडी झालेला आहे। तर मी इथे 1 लिंबूचा रस पण घालत आहे, अर्धा निंबूचा रस घातल्यामुळे आणखी टेस्टी लागेल। आता मजेदार टेस्टी आपला नाश्ता रेडी झालेला आहे। व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।